महाराष्ट्राचं काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्वर सध्या पर्यटकांनी गजबजून केलंय। वीकेंडच्या पार्श्वभूमीवरती महाबळेश्वरमधील प्रमुख पर्यटन स्थळांवरती सकाळपासूनच पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। महाबळेश्वरमधील पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असलेला प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आता ओसंडून वाहू लागलाय। धबधब्याचं मनमोहक रूप, त्यातच संपूर्ण परिसरावरती पसरलेली धुक्याची चादर, यामुळे प्रचंड गर्दी होतीये आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बघूयात। मी पुण्यावरून आली। मी मिसेस नीतू करंजले। तर मी ट्रेकिंग करते। मला निसर्ग आवडतो, पण आज आम्ही आमच्या फॅमिली बरोबर आलेले आहे। सगळ्या लेडीज आहे। वीक डेजला मुद्दाम आलोय कारण गर्दी नसते म्हणून। तरी पण आज गर्दी आहे। निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे, खूप आवडतं, मला आवडतं, ह्या सगळ्यांना खूप आवडलंय। आणि धबधबे तर सांगूच नका, सगळे एकदम हे झालेत, खूपच आनंदी झालेत। त्याच्यामुळे खूपच छान आहे। आणि थोडा पाऊस येतोय, परत धुकं आहे, तर खूप छान। यंगस्टर्स खूप असे असतात की अरे इथे काहीच नाही आहे, पण त्यांना माहिती नाही की आपलं महाराष्ट्र इतकं ब्युटिफुल आहे, महाबळेश्वर इतकं ब्युटिफुल आहे। त्यांनी अजून व्हिजिट करायला पाहिजे। आपण दुसऱ्या देशात जाऊन एवढे पैसे खर्च करून आपण बघतो, पण आपल्याकडे जे आहे त्याची आपण व्हॅल्यू नाही करत। आपण त्याचं व्हॅल्यू करायला पाहिजे। जे आपल्याकडे आहे त्यांना आपण सगळ्यांनी अजून प्रमोट करायला पाहिजे, ना की सगळीकडे घाण करायचं किंवा कचरा करायचं, हे सोडायचं आणि झाडे जगवायची, झाडे लावायची आणि असं अजून नेचर वाढवायचं। हो, सगळ्यात पहिलं तर प्लास्टिक बंद झालं पाहिजे। जे पाण्याचे बॉटल्स वगैरे आहेत ते बंद झाल्या पाहिजे तिथे। त्याच्यासाठी दुसरी काहीतरी सोय इथे, जर समजा कोणी वर येते त्यांना तहान लागते तर त्याची काहीतरी दुसरी सोय इथे करायला हवी आहे, जेणेकरून ते प्लास्टिक बंद होईल। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये पडणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आणि महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं हे नैसर्गिक सौंदर्य खुलल्याचं चित्र पाहायला मिळते। मी सध्या महाबळेश्वरमधील लिंगमाळा धबधब्याच्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर रिमझिम सरी, हिरवागार डोंगर रांगा, त्याचबरोबर दुधाळ पांढरा धबधबा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांची पावलं ही महाबळेश्वरकडे वळू लागल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। सह्याद्रीने हिरवा शालू नेसलाय, धुक्याची चादर पांघरली आहे। त्याचबरोबर फेसाळणाऱ्या या धबधब्यांना पाहण्यासाठी आता पर्यटकांचं पावलं या ठिकाणी वळू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या पश्चिम घाटमाथ्यांवर गेल्या 2 महिन्यापासून मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळं या भागातील जे धबधबे आहेत ते संपूर्ण फेसाळलेले चित्र आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात या धबधब्यातून पाण्याचा प्रवाह हा खालच्या बाजूला पडताना देखील पाहायला मिळतोय। धुक्याची चादर या ठिकाणी पसरली आहे, हिरवा शालू या सह्याद्रीने नेसल्याचं देखील पाहायला मिळतंय। हेच पाहण्यासाठी पर्यटक आता राज्यातून आणि त्याचबरोबर देशभरातून महाबळेश्वरकडे येऊ लागल्याचं देखील चित्र पाहायला मिळते। पर्यटन महाबळेश्वरचं हे खुलल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक विविध पॉईंट्स असतील या ठिकाणी, शनिवार रविवार असला की पर्यटकांची पावलं या ठिकाणी वळताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणचं नैसर्गिक अद्भुत जे रूप आहे हे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी, त्याचबरोबर निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वरमध्ये आता पर्यटकांची पावलं हे वळू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, लिंगमळा, सातारा।